निसर्गाचे वरदान. लेखक दिलीप कुलकर्णी. मित्रांनो, अन्न, पाणी, हवा या निसर्गाने दिलेल्या गोष्टी आहेत. आपण सतत निसर्गापासून काही ना काही घेत असतो. या मोबदल्यात आपण देत काहीच नाही. यामुळेच निसर्गाचा, पर्यावरणाचा समतोल बिघडून सबंध जीवसृष्टीचा सर्वनाश वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देतो तो निसर्ग, घेतो तो मानव. हे समीकरण बदलून निसर्गापासून मानवाने दातृत्वाचा धडा घ्यावा आणि पर्यावरणाचे रक्षण करावे, हेच या पाठातून आपल्याला शिकता येईल. चला तर वाचूया आपण पाठ निसर्गाचे वरदान. माधव काका, आम्ही सगळे तयार आहोत आता. कुठे बसूया अभ्यासाला? आनंदने विचारले. पर्यावरणाचा अभ्यास चार भिंतीत बसून मुळेच करायचा नसतो, माधव काका म्हणाले. चला, घराबाहेर पडू, कुठेतरी झाडाखाली बसू. पाखाडी उतरून नदीकडे जाताना एक पिंपळाचं झाड माधवरावांना दिसलं. चला, इथेच या पिंपळाच्या पारावर बसूया अभ्यासाला, ते म्हणाले. सर्वजण गोल करून बसले. छान. आता मला सांगा, पर्यावरण या शब्दाचा अर्थ कोणाकोणाला माहिती आहे बरं? माधवरावांनी विचारले. पर्यावरण म्हणजे निसर्ग, अजित म्हणाला. म्हणजे झाडं, पक्षी, प्राणी असं सगळं. आणि हवा, पाणी, जमीन अशांसारख्या गोष्टीही, आनंद म्हणाला. माधव काका म्हणाले, बरोबर. आता या पर्यावरणात राहणारा प्रत्येक प्राणी निसर्गाकडून किंवा इतर प्राण्यांकडून काहीतरी घेतो, पण त्याचबरोबर तो काहीतरी परतही करतो. जशी घेवाण होते तशी देवाणही होते. गुरं जमिनीवर चरतात, पण शेणाच्या रूपानं सेंद्रिय खत जमिनीला परत करून ती सुपीक करतात. मधमाशा मध पितात. त्याचवेळी परागीभवन घडवून आणून निसर्गातलं एक फार मोठं काम करतात. झाडं जमिनीतलं पाणी आणि अन्नद्रव्य शोषून घेतात, पण त्या बदल्यात प्राणवायूच्या रूपानं सर्वांना श्वास देतात. फळं घेऊन प्राण्यांची भूक भागवतात. सापासारखं प्राणी सुद्धा उंदीर फस्त करून पिकांच्या सहाराला आळा घालण्याचं काम करतो. एवढंसं लिबलिबीत गांडूळ, पण ते सुद्धा जमीन भुसभुशीत बनवण्याचं काम करतं. जमीन सुपीक बनवतं. माणूस मात्र निसर्गातून, इतर प्राण्यांकडून फक्त काहीतरी घेताना दिसतो. सगळ्यांकडून उपयोगी गोष्टी घ्यायच्या आणि द्यायच्या मात्र निरुपयोगी किंवा घातक गोष्टी, असा माणसांचा खाक्या बनला आहे. जमिनीतून अन्न मिळवायचं, पण तिला द्यायचं काय? तर जळजळीत रासायनिक खत. हवेतून प्राणवायू घ्यायचा आणि तिच्यात सोडायचे काय? तर विषारी वायू आणि धूर. निसर्गातल्या शुद्ध पाण्याचा उपयोग करायचा, पण त्या पाण्यात सोडायची घातक विषारी अशी रसायनं. तर जमिनीत खाणी खणायच्या आणि तिथला कच्चा माल संपल्यावर त्या तशाच सोडून द्यायच्या. लाकडासाठी जंगलच्या जंगलं साफ करायची. अणुशक्ती केंद्रांमधील किरणोत्सर्गी राख बेफिकीरपणे जमिनीत गाडायची किंवा समुद्रात टाकायची. या सगळ्यात निसर्गाला जे हवं त्यापैकी काय परत करतो माणूस? आपण फक्त निसर्गाला लुबाडतो. मानव सोडता बाकी सर्व प्राणी निसर्गाचं पोषण करतात. माणूस तेवढं त्याचं शोषण करतो. पटतंय ना? सर्वांनी होकारार्थी माना डोलावल्या. माणसाच्या या वागण्यामुळेच निसर्गाचा किंवा पर्यावरणाचा तोल फार ढासळून गेला आहे. असंख्य प्रकारचे जीवाणू, किडे, पक्षी, प्राणी, वनस्पती यांच्यातले जे परस्पर संबंध आहेत, त्यात परस्परता आहेत. त्यात परस्पर पूरकता आहे. एकमेकांना पूरक आणि एकत्रितपणे विचार केला तर पर्यावरणाला पोषक अशा प्रकारानं हे मानवेतर सजीव काम करतात. ते काहीतरी घेतात आणि त्याचबरोबर देतातही. त्यामुळे निसर्गातील जी विविध चक्र आपण पाहतो ती अखंडितपणे काम करतात. पर्यावरणातल्या साखळ्या अतूट राहतात. भूकंप, वणवे यांसारख्या नैसर्गिक उत्पातांमुळे पर्यावरणाची हानी झाली तरी ती भरून निघते. माणसाच्या वागण्यात मात्र अशी परस्पर पूरकता नाही. आपण निसर्गाचा एक घटक आहोत. निसर्ग चक्रात आपण बाधा आणता कामा नये, हे माणूस आता जणू विसरला आहे. निसर्गाचे मालक असल्यासारखे आपण वागू लागलो आहोत. इतर सगळ्यांना आपण नोकरासारखे किंवा वेठबिगारांसारखे वागू लागलो आहोत. आपल्याला गायी म्हशी हव्यात, पण त्या दूध देणारी यंत्र या स्वरूपात.
आपल्याला घोड्या हवेत ते करमणुकीसाठी, आपल्याला शेळ्या, मेंढ्या, डुकरं हवीत ती कापून खाण्यासाठी, आपल्याला जंगलं हवीत ती लाकडाच्या रूपातल्या कच्च्या मालासाठी, आपल्याला पृथ्वी हवी ती नैसर्गिक साधन संपत्ती लुटण्यासाठी. आपण फक्त घेणार, लुटणार, ओरबाडणार, मारून टाकणार, विध्वंस करणार. काय होईल निसर्गाचं अशा वागण्यानं? आजचे विचारवंत खूप व्यथित झाले आहेत माणसाच्या या वागण्यामुळे. अवघ्या 200-300 वर्षात माणसानं या पर्यावरणाचा जो काही विध्वंस केला आहे तो भविष्याविषयी चिंता निर्माण करणार आहे. निसर्गाची खंडित झालेली चक्र आणि तुटलेल्या साखळ्या याचे दुष्परिणाम गेल्या 10-20 वर्षापासूनच तीव्रतेने जाणू लागले आहेत. आमच्या पिढीचं आयुष्य संपत आलंय, पण तुम्ही उगवत्या पिढीतल्या आहात. तुमच्या पिढीचं भवितव्य पाहून आमच्या पिढीतल्या विचारी माणसांच्या मनास यातना होत आहेत. माधव काकांचे बोलणे ऐकता ऐकता मुले विचारात गढून गेली. मित्रांनो, खरंच हा धडा आजच्याही काळात किती समर्पक आहे बरं. कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा तुम्हाला धडा कसा वाटला.